दिवाळी गाई म्हशी ओवाळी म्हणून आज खरी शेतकऱ्यांची दिवाळी सुरू होते। आज वसुबारस आहे आणि या दिवशी शेतकरी आपल्या गाई वासरे म्हशीची पूजा करते। आपल्या घरात सुख समृद्धी नांदो यासाठी गायीची पूजा करतो शेतकरी। आम्ही आता परभणीच्या मजलापूर गावात आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की शेतकरी आपल्या गायीची पूजा करत आहेत। आपण त्यांना विचारूत की नेमकी काय असते आज वसुबारस म्हणजे आणि काय वैशिष्ट्य असते। काका काय सांगाल, आज तुम्ही पूजा केली आहे? आज आपण वसुबारशी निमित्त या ठिकाणी गायीची आणि वासराची पूजा करतो आणि शेतकऱ्याची दिवाळी ही गायीची वासराची पूजा करून वसुबारशीपासून सुरुवात होत असते। या निमित्त शेतकऱ्याचे या गायीपासून खूप मोठं भलं झालेलं आहे। पुरातन काळापासून जर आपण बघितलं त्यामुळेच आपण गायीला हे कामधेनू म्हणतो। गायीमुळे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान आणि धान्याचं भांडार हे गायीपासूनच भरतं। गायीपासून गोमूत्र शेणखत तिची वासरे तिच्यापासून होणारे बैल तयार दूध तूप हे सगळ्या गोष्टी ह्या शेतकऱ्याला मिळत असतात। त्यामुळे हे गायीचं फार शेतकऱ्याच्या जीवनामध्ये फार मोठं महत्व आहे। पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे। कशी जाईल दिवाळी? आम्ही जरी नवे कपडे हे घेऊ शकलो नाहीत, लेकरा बाळांना जरी नाही घेऊ शकलो तरी आम्हाला ही गायीची ही पूजा करावीच लागते। पण शेतकऱ्याची दिवाळी ही त्या मानानं ह्या वर्षी खूप अवघड जाणार आहे, कारण शेतीचं पूर्ण पाण्यानं पूर्ण पीक गेलेलं आहे। तर सोयाबीनला 1-1 2-2 क्विंटल फक्त उतार येत आहे आणि ज्या ठिकाणी बदकलाचं रान आहे त्या ठिकाणचं तर पूर्ण सोयाबीन इतर पिकं कपाशी हे पिकं गेलेले आहेत। त्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आता एवढीच आहे की त्या पिकाला तरी शासनानं चांगला बाजारभाव उपलब्ध करून द्यावा। ताई काय सांगाल, तुम्ही आज पूजा केली आहे, कशा प्रकारे असते पूजा? आम्ही गायची सकाळी उठल्यावर पूजा करणे, हळदी कुंकू आणणे, नैवेद्य दाखविणे आणि खऱ्या अर्थाने आजपासून आम्ही दिवाळी साजरी वसुबारशीपासून सुरू ठेवतो। शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं आहे व काय वाटतंय दिवाळी कशी जाईल यावर्षी? शेतकऱ्याचे नुकसान झालं तरी बी आम्ही या गोमातेपासून सुरुवात करतो की सुख समृद्धीची दिवाळी जावो। खऱ्या अर्थाने आजपासून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी केली जात आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।